आता मला माझी ओळख पटली. हां, हे फार 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 कमी जण म्हणू शकतात. तुला जर लक्षात आलं की अरे ते जे शरीर आहे ते फायनल आहे असं नाही आहे. या शरीराचंही सर्व चालचलन कोण्या एका शक्ती ती आहे तोवर शरीर आहे ते काम करते. म्हणून प्राणम ब्रह्म, तर तुझ्या स्वच्या ओळखीत आणखी पुढे गेलास. मनम ब्रह्म आणखी पुढे गेलास. विज्ञानम ब्रह्म आणखी पुढे गेलास. अंतिमतः तुला जेव्हा लक्षात येईल की तो जीव आणि शिव एकच आहे, तो तूच आहेस, तत्वमसी, आनंदमय. वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. आपण ज्या जगात जगतो हे मूळचं आपलं नाही, आपलं मूळचं वो म्हणजे ईश्वराचे. मेरे बाबुल म्हणजे वडील, ईश्वरच माझे. बाप रखुमा देवी वरू, हे त्या गाण्यात सुद्धा हे सर्व हेच आहे. हा स्वची ओळख, हा प्रवास, हा एरवी वर करणंही अत्यंत साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींतून सुद्धा तो स्वची ओळखचा प्रवास होत असतो. 100% तोच अनुभव तुकोबारायांचा अभंग, अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. साध्या शब्दामध्ये सुद्धा विलक्षण सौंदर्य आहे. हा आपल्या जीवनाचा कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास आहे. की आज तुमच्याशी बोलण्याचा माझ्याही मनातला पहिला मुद्दा आणि आपोआपच या सावनीनी विचारलेला इथला प्रश्न, हे दोन्ही जुळतंय आणि तो फाउंडेशन कोर्साचा असा मध्यवर्तीच मुद्दा आहे. पण आय होप एव्हरीवन लिसन टू द क्वेश्चन. इज नॉलेज ऑफ द सेल्फ अ लाईफलॉंग प्रोसेस? If yes, does it mean that we never know ourselves fully? पहिला मी तुम्हाला एकेका अक्षराचं उत्तर देणार आहे आधी, मग मला जे म्हणायचं आहे ते थोडं सविस्तर बोलीन. इज नॉलेज ऑफ द सेल्फ अ लाईफलॉंग प्रोसेस? स्वची ओळख ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे का? चं उत्तर आहे हो. बिलकुल एका शब्दातलं द मोस्ट बेसिक आन्सर इज येस. पण हे स्टार्टचं उत्तर आहे. मी जे म्हणायचं आहे ते पुढे आणखी म्हणणार आहे आणि म्हणताना खरं आठवण करून देणार आहे की ते जे पुढे म्हणायचं आहे ते तसं मूळ अधिष्ठान मालिकेत म्हणलो आहे, पण प्रश्नाच्या निमित्ताने तासालाही जरा पुन्हा एकदा बोललो म्हणजे उजळणी, रिव्हिजन, तर जरा आणखी समजायला होऊ शकतो उपयोग त्याचा. काय म्हटलंय सर असं नाही म्हणलं तरी अधिष्ठान मालिका जेव्हा चालू आहे तेव्हा असं समोरनं मी बोलतोय ओघ, आणि कितीही मनापासून ऐकत असलात, खरंच नोट्स घेत असलात, खरंच ऐकताना वाटत असलं की आपल्याला बेसिकली समजतं आहे आपल्याला हे जे म्हणतायत हे, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेसिकली कळतं पण आहे, पटतं पण आहे असं. तरी शेवटी तो जो ओघ असतो त्याच्यात हे शक्य आहे की असं मधला काहीतरी एखादं वाक्य, एखादा मुद्दा, एखादा शब्द मी तो वापरताना अतिशय विचारपूर्वक वापरलेला असतो, पण तो जो मनावर रजिस्टर व्हावा लागतो, नोंदवला जाणे, तर ते होऊ शकतं. हे ठीक आहे. त्यासाठीच तर आहे की त्यानिमित्ताने प्रश्न विचारला तर एक प्रकारची उजळणी होते. मी अनेक जण आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, पाचव्यांदाही अधिष्ठान मालिका ऐकत असतात. तरी मी म्हणले की दर पुढच्या वेळी ऐकताना आधीच्यापेक्षा जास्त अर्थ समजतो. असं तर पुढच्या एका प्रश्नामध्ये हा प्रसेनजीत आहे, इथे बसलाय का नाही मला माहिती नाही, आहे का? आहे. त्यांनी फार छान एक प्रश्न, पण त्याच्या तो जे कळवतोय आणि प्रश्न आहे त्याच्यात हाच अर्थ आहे की तो म्हणतोय दरवेळी मी पुढचं वाचतोय म्हणजे पुन्हा वाचतोय आधीच्यापेक्षा जास्ती कळतंय, आणि लक्षात येते की अरे आधीच्या वाचनात
हा एक अँगल लक्षात आला नव्हता, हे एक वाक्य, हा एक परिच्छेद, असं हे घडत असतं. हे माणसाचं आहे, प्रत्येकाचं आहे, माझ्या सकट आहे, आजही आहे. माझं तर म्हणणं आहे की तीच तर एक डिलाईटफुल, आनंददायक अशी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे ही. तर त्यामुळे इट्स ओके. पहिलं माझं उत्तर, स्वची ओळख ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे का? पहिलं एका शब्दाचं उत्तर आहे हो. म्हणून त्याला धरून तिचा पुढचा प्रश्न आहे, डज इट मीन दॅट वी नेवर नो आवर सेल्फ फुल्ली? हां, तरी पहिलं स्टार्टचं उत्तर आहे हो. तुम्हाला मी लक्षात आणून देतो की मी अधिष्ठान मालिका घेताना हा मुद्दा सांगायला एक गणितातलं एक इक्वेशन वापरलं होतं, एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. इथे मी बोलताना खरा फळा नसतो, ते लिहिताना लिहिता तसा स्मॉल एफ आहे इंग्लिशमधला, पुढे कंसामध्ये येतो एक्स हा शब्द. टेंड्स टू म्हणजे असा बाण दाखवतात उजवीकडे जाणारा, आणि देन इन्फिनिटीचं ळ असतं, आडवा पडलेला 8चा आकडा. असं मी त्याला नाव दिलं की 8च्या आकड्याला अशी टिचकी मारली की ते पडतंय आडवं, पडलंय आडवं की होतं इन्फिनिटी. एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. आता अनेकांनी 10वीनंतर कदाचित गणित सोडलं असेल, आणि 10वीपर्यंत त्यांना ही संज्ञा होती की नाही मला माहिती नाही. आय मस्ट टेल यू, इट्स अ ब्युटिफुल वे ऑफ डिस्क्रायबिंग. फार डीप अर्थ आहे याच्यात. एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, यातल्या एक्स म्हणजे स्वची ओळख, एक्स म्हणजे ज्ञानसाधना, आणि टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे ही वाटचाल प्रत्येकाची अनंताच्या दिशेने चालू असते. पण टेंड्स टू, तर गणितातली ही संज्ञा सांगते की इट नेवर बिकम्स इन्फिनिटी, ऑल द टाइम इट टेंड्स टू इन्फिनिटी. गणित सांगतं की इफ इट बिकम्स इन्फिनिटी देन द इक्वेशन सीजेस टू एक्झिस्ट. हे जर कळलं, मला वाटतंय की कळतंय काही जणांना, स्वची ओळख हा तो प्रवास आहे मुळात, आणि आपल्या बहुसंख्य जणांकरता माझ्यासकट, की मला आता मग अधिष्ठान मालिकेतल्या वाक्यांची मी आठवण करून देतो की मी वापरलेलं विधान मराठीत आणि व्याकरणाचं पूर्ण भान ठेवून वापरलेलं वाक्य आहे की आता मला माझी ओळख पटली, स्वची ओळख. हां, हे मी अधिष्ठान मालिकेत ज्या स्टाईलमध्ये बोलले मला पूर्ण लक्षात आहे की मी कसं बोललो की मी आता मला माझी ओळख पटली. हां, हे फार 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 कमी जण म्हणू शकतात, अशा स्टाईलमध्ये ते वाक्य बोललो तो. तरी मी नावही घेतली की आता मला स्वची ओळख झाली. हे व्याकरण कोण वापरू शकतं? तर हे ज्ञानेश्वर, तुकोबाराय, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, असे की यस, मला स्वची ओळख झाली, नॉलेज ऑफ द सेल्फ. उरलेले आपण सगळे माझ्यासकट. तिथलं मग परफेक्ट व्याकरण आहे, मला स्वची ओळख होते आहे. ग्रामरच्या भाषेत त्याला म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ, की ती सतत होते आहे. त्यामुळे हा प्रवास सतत चालू राहतो. डज इट मीन वी नेवर नो आवर सेल्फ फुल्ली? मी एका शब्दाचं पहिलं उत्तर दिलं यस, कारण की जे मला कळलंय ते तुम्हाला मी निश्चित सांगतो की अंतिमतः स्वची ओळख होणे म्हणजे जीव म्हणजे आपण, आणि शिव म्हणजेच हवं असेल तर त्याला ईश्वर म्हणा, किंवा हे सारं विश्व ज्या एकाच चैतन्यातून आकाराला येतं ते चैतन्य, ते आपणच आहोत. हे कळणे म्हणजे आता स्वची ओळख फुल्ली कळली. प्रवास त्याच दिशेने चालू असतो.
जीव आणि शिव एकच आहेत हे कळणे. त्याचंच आपल्या भारतीय विचारात, भारतीय तत्त्वज्ञानात एकाहून एक अफलातून काही सूत्र आहे. त्यातलं आता या मुद्द्याला धरूनचं द बेस्ट आहे तत्त्वमसी. आपल्या ऋषीमुनींनी त्यांना हे कळलंय म्हणून ते जे सर्व विश्वाच्या मुळाशी जे एकच एक तत्व आहे, एकच एक चैतन्य आहे, त्याला तुम्ही काही नाव द्या अगर नका देऊ, ते असल्याचं मान्य करा अगर नका करू, यांनी सत्यामध्ये काही बदल होत नाही. ते मूळचं सत्य आहे, अंतिम सत्य आहे, ते जे काही आहे. म्हणून ते तो नाही आहे, पुरुष नाही आहे आणि ती पण नाही, कारण त्याला जेंडर नाही आहे. ते जे तत्व आहे ते तत् म्हणून विचारपूर्वक ते तूच आहेस, तत्त्वमसी, ते तूच आहेस. एक आहे वडिलांचा मुलगा आणि वडीलही आहेत भारतीय तत्त्वज्ञानातला एक थोर ऋषी. वडिलांचं नाव आरुणी. कदाचित तुम्ही त्या आरुणीची एक लहानपणची पण गोष्ट वेळोवेळी सांगितली जाते, ऐकली असाल. नसेल तर हा मुद्दा झाल्यावर सांगीन. त्या गोष्टीचा संबंध कार्यसंस्कृती, वर्क कल्चरशी आहे. सांगीन गोष्ट कदाचित. पण हे आरुणी आता झालेत एक ऋषी, त्यांचं स्वतःचं गुरुकुल आहे. पण त्यांनी त्यांच्या मुलाला मात्र ते स्वतःच्या गुरुकुलात आणि स्वतःच नाही शिकवत आहेत, मुलाला शिकायला दुसऱ्या गुरुकुलात पाठवलं. मुलाचं नाव आहे श्वेतकेतू. आणि गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण करून आता तो आपल्या वडिलांकडे आणि वडिलांच्या आश्रमात परत आलाय. पण कोणाही तरुणामध्ये जो एक जबरदस्त आत्मविश्वास असतो की आपलं झालंय शिकून, सगळं आपल्याला कळलंय, असं म्हणजे जो असतो आत्मविश्वास, पण या मुद्द्याला धरून तो आत्मविश्वास बरोबर नाही आहे. पण आरुणी वडिलांना असं जाणवतं की हा आपला मुलगा दुसऱ्या आश्रम आणि गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण करून जे परतलाय ते त्याला वाटतं आता आपल्याला सगळं कळलंय. या इंग्लिश शब्द एकावर एक फार छान आहेत बरं का. एक आहे टू फुल ऑफ हिमसेल्फ, असं वर्णन येतं, ऑलमोस्ट ॲरोगन्स, आणि टू फुल ऑफ हिमसेल्फ, मला काय सगळं कळलंच आहे. म्हणून वडील आरुणी मनात हसतात आणि बैस म्हणतात आणि विचारतात की सांग रे जरा तुला तर काय कळलंय. तर तो त्याला काहीतरी जे काय कळलेलं वगैरे वगैरे सगळं सांगतात की ते वडील हसतात त्याच्या तोंडावर आणि सांगतात तुला काय कळलेलं नाही, जा तुझा अभ्यास चालू देत, अजून काही तुला कळलेलं नाही आहे. आता हे जर मी सविस्तर सांगायला लागलो तर 6:30 यातच वाजणार आहेत, एवढे बहुधा मी करणार नाही आहे. पण की हे श्वेतकेतू तुला काय कळलं, तर तो सांगतो की हे जे डोळ्याला दिसणारं विश्व हेच अंतिम सत्य आहे. की मला हे बाग दिसतोय, हे रोस्ट्रम दिसतंय, मला हे समोर बसलेले तुम्हाला मी दिसतोय. हां, याला थोडा अवघड पण करेक्ट शब्द आहे इंद्रियजन्य ज्ञान. की आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत 5, त्यांना जे कळतंय दिसतंय बस तेवढंच अंतिम सत्य. म्हणून ते हसतात, ते म्हणतात ठीक आहे पण अजून तुला काय कळलेलं नाही आहे. तर हा श्वेतकेतू वडिलांना पहिल्यांदा जेव्हा सांगतोय की हे डोळ्याला दिसतंय ते म्हणजे इंद्रियगम्य विश्व हेच सत्य आहे, याला भारतीय विचारातले छान शब्द आहेत अन्नम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे साऱ्या विश्वाचं अंतिम सत्य. तर तो सांगतो अन्नम, तर ते अन्न म्हणजे फक्त खातो ते अन्न असा नाही आहे त्याचा अर्थ. भौतिक विश्व, द मटिरियल वर्ल्ड हेच अंतिम सत्य. आरुणी हसतो
की ठीक आहे जा तुझं, चालू दे तुझं, पण नाही तुला काय कळलेलं नाही आहे. आता वडील असं म्हणले म्हणून विचारात पडलेला श्वेतकेतू चिंतन करतोय, समजावून घेतोय, अभ्यास करतोय, काय असेल ती त्याची तपश्चर्या करतोय का काम करतोय का काय. मग त्याला लक्षात येणं चालू होतं की अरे हे जे डोळ्याला काही विश्व जरी दिसत असलं तरी त्याचं जे चालचलन चालू आहे त्या मागे काहीतरी शक्ती आहे त्याच्यात. की समजा मी सुद्धा जे वर्गात आलो, चालत आलो, उभा आहे, हे जे बोलतोय, इज इट ऑल ओनली मटेरियल प्रोसेस, भौतिक, का यामागे नाही नाही अरे हे जे प्रत्येक चालू आहे ह्याच्या मागे काहीतरी एक शक्ती आहे, ती आहे म्हणून हे सर्व चालू आहे. आपल्या भारतीय विचारात त्या शक्तीला म्हणलंय प्राण, प्राणशक्ती. प्राण म्हणजे केवळ जीव असं नाही आहे बरं का अर्थ त्याचा. पण आपण जेव्हा म्हणतो की एखादा माणूस गेला, थोडाच्या सकाळपासून माझ्या मनाच्या एका भागावर थोडं एक दुःखाची सावली आहे एक, कारण की एक माझा मित्र असलेला IAS अधिकारी, वयाने माझ्याच, त्याचा मुलगा गेला. म्हणजे ते खरं जाण्याचं वय नाही, आणि आमची पण मैत्री आहे, आणि प्रचंड दुःख वडील म्हणून केवढं की आपला मुलगा, तर तो बस शब्दात माणूस म्हणतो मी तुझ्या दुःखात सहभागी आहे वगैरे, त्यांनी काही होत नाही. त्यांनी मग असं मी सांगतोय की मुद्दा हा आहे की आता काल तो गेला म्हणजे काय गेलं, तर आपण म्हणतो प्राण गेले. म्हणजेच एरवी आपण वावरतोय तुमच्या माझ्या सकट, सगळं बोलतोय, करतोय, पाहतोय सगळे, पण ते अरे ते सगळं कोण्या तरी एका शक्तीमुळे होतंय, ती आहे तोवर हे सगळं होतंय. त्याला भारतीय विचारांनी दिलेलं नाव आहे प्राण, की त्या शक्तीला, की ते आहे तोवर तुला जे वाटतंय की फक्त नाही इंद्रियांना कळतंय तेवढंच विश्व आहे, की मी डोळ्यांनी पाहतोय तेवढंच विश्व आहे, कानांनी ऐकतोय तेवढंच सत्य आहे. अरे पण तू ते जे डोळ्यांनी पाहतोयस आणि कानाने ऐकतोयस आणि नाकाने वास घेतोयस आणि जिभेनी चव घेतोयस आणि त्वचेनी स्पर्श करतोयस, हे सगळं त्या मागे कोणती तरी शक्ती आहे तोवर आहे. ती जर गेली तर त्यानंतर तुझे डोळे असले तरी आता तुला दिसणार नाही, कान असले तरी ऐकू येणार नाही वगैरे वगैरे. ती काय, म्हणून ती कळल्यासारखा श्वेतकेतू पुन्हा वडिलांकडे येतो आणि म्हणतो नाही मला थोडं कळलंय की अन्नम ब्रह्म नाही प्राणम ब्रह्म. एवढ्यावर मी आजचं माझं धर्माधिकारी बुवांचं निरूपण आवर्त घेणार आहे, कारण 6:30 वाजतील नाही तर. म्हणून तो श्वेतकेतू येऊन सांगतो की वडिलांना तेच त्याचे गुरु पण आहेत की नाही मला आणखीन कळलंय प्राणम ब्रह्म. वडील त्याला सांगतात की बरोबर रस्त्यावर आहेस तू, पण अजून नाही कळलेलं तुला. म्हणून तो जातो, आणखीन काही कळतं, येतो, सांगतो. मी आता थोडं मी तुम्हाला म्हणणार आहे की कळलं तर आनंद बाळगा, नाही कळलं तर दुःख बाळगू नका. पण आपली संकल्पना आहे की प्रत्येक जीवाचे 5 कोश असतात. कोश असं त्याला शब्द आहे, की ज्याला नाव आहे अन्नमय कोश, म्हणजे भौतिक विश्व, प्राणमय कोश म्हणजे मग त्या भौतिक विश्वाचं चालचलन त्या मागच्या ज्या शक्तीमुळे चालू आहे तिला प्राण म्हटलंय. तिसऱ्याला म्हणलंय की त्या प्राणावर पण भागत नाही, मग त्याच्या मागे मनस म्हणजे मन, जाणीव, असं कॉन्शियसनेस, आणि तरी त्याचे प्रत्येकाचे स्तर आणि वेगळा, आत्ता मी त्याच्यात जात नाही. म्हणून तिसरा आहे मनोमय कोश. आता गोष्टीचा लॉजिकल सिक्वेन्स जर तुमच्या लक्षात आला तर कदाचित तुमच्या लक्षात येईल की ओके, दुसऱ्यांदा येऊन जे श्वेतकेतू म्हणतो की पिताजी मला कळलं अधिक प्राणम ब्रह्म, आणि वडील हसतात की म्हणतात बरोबर रस्त्यावरच पण अजून नाही कळलेलं तुला, जा तुझा शोध चालू राहू देत. म्हणून तो थोड्या काळाने येऊन सांगतो की ओके त्या प्राणशक्तीच्या मागेही एक मन नावाचा आहे. मग मनम ब्रह्म, तो मनोमय कोश. आरुणी वडील अजून हसून की ओके की राईट ट्रॅकवर आहेस पण अजून नाही, करत राहा. चौथ्याचं नाव आहे विज्ञानमय कोश. कमी शब्दात थोडक्यात आणि तरी मूळचा आशय बिघडू न देता सांगायचा असेल तर मी फायनली म्हणेन
की ती मन ही जी काही शक्ती तिच्याही मागे काही सायन्स आहे की जे भारतीय विचारांनी मांडलेलं आहे खूप सखोल. आत्ता आणि पुढे कधीही आला मुद्दा तर सांगेन. मी एवढं सांगतो की आत्ता मला वाटतं की कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय ते. मग त्याचा मलाही एक बोलताना आनंद आहे की कळतंय हे असेल तर बोलायला काही पॉईंट आहे. हे असं जर मी ज्या चेहऱ्यांना मग असं नाव दिलं मग बोलण्यात काही पॉईंट नाही. पण मला आत्ता वाटतंय की कळतंय तुम्हाला. तिसरी स्टेज आहे विज्ञानमय. चौथी तिसरी मनोमय. म्हणून श्वेतकेतून सांगतो की मन ब्रह्म मनम ब्रह्म. आणि वडील हसून की पुन्हा रस्ता बरोबर आहे पुढचे जातोयस पण अजून नाही कळलेलं. मग येऊन सांगतो विज्ञानम ब्रह्म. तर या प्रवासातलं पाचवं तो कोशसुद्धा आपल्या अस्तित्वाचा मग त्याला आपल्या विचारातला फार छान शब्द आहे आनंदमय कोश. म्हणजे स्वची अंतिम ओळख. इथे आता मी हे उत्तराच्या पूर्णत्वाकडे आलो की जो कोणी तू आहेस मूळचा तुझं सद्स्वरूप. सद म्हणजे खरं. की हे जे शरीर आहे हे आहे का तुझं मूळ स्वरूप. तुला जोपर्यंत वाटेल की हे आहे शरीर हाच काय तो मी आहे तर ठीक आहे. मग तुला अन्नम ब्रह्मपर्यंत कळलंय. तुला जर लक्षात आलं की अरे ते जे शरीर आहे ते फायनल आहे असं नाही आहे. या शरीराचंही सर्व चालचलन कोण्या एका शक्ती ती आहे तोवर शरीर आहे ते काम करते. म्हणून प्राणम ब्रह्म. तर तुझ्या स्वच्या ओळखीत आणखी पुढे गेलास. मनम ब्रह्म आणखी पुढे गेलास. विज्ञानम ब्रह्म आणखी पुढे गेलास. अंतिमतः तुला जेव्हा लक्षात येईल की तो जीव आणि शिव एकच आहे. तो तूच आहेस. तत्वमसी. आनंदमय. तुम्ही छान ऐकताय म्हणून मी पुढचे 1-2 मिनिट आणखीन घेतोय बरं का. माझं म्हणणे मुद्दा सोपा पण आहे आणि बघा तुम्हाला लक्षात आलं तर आनंद वाटतो की नाही. हे काय आहे तर मी ह्याला म्हणणार की हा माझा हात आहे. हात म्हणजे मी आहे का. हा माझा हात आहे. तर मग तो ज्याचा हात आहे तो कोण आहे. कोहम. समजा मी चिमटा काढला. मला दुखतंय ना. मग ते ज्याला दुखतंय तो कोण आहे. चिमटा हाताला काढलाय आणि ती तिथली वेदना नर्व फायबर्सनी मेंदूला पोचवली आहे. पण आपण सांगतोय मला दुखतंय. तो ज्याला दुखतंय तो कोण आहे. मग हा प्रवास आहे. मग हा स्वची ओळखचा हा प्रवास आहे. मग हा बायोलॉजी आपल्याला सांगते की आपल्या शरीरामध्ये सतत कंटिन्युअस बदल होत राहतात. आणि बायोलॉजी आपल्याला सांगते की एव्हरी 7 years एव्हरी सिंगल सेल इन आवर बॉडी चेंजेस. तुमच्या समोर जे शरीर उभं आहे त्या शरीराचं वय आत्ता 65 आहे. याचा अर्थ आहे बायोलॉजी सायन्स बोलायचं झालं तर हे शरीर किमान 7 वेळा 9 वेळा किमान 9 वेळा कम्प्लिटली बदललेलं आहे. तरी तो जो आहे तो अविनाशच आहे. दोन ऑगस्ट 1959 जो जन्माला आला आणि त्याबद्दल त्याच्या मनात आईवडिलांबद्दल शाश्वत कृतज्ञता आहे तो जो आहे तोच आहे हा. मग कुठे मग शरीर म्हणजे अविनाश आहे का. तुम्ही जर म्हणायला लागला शरीर म्हणजे अविनाश आहे तर गेल्या 65 वर्षात 9 अविनाश होऊन गेले. पण आपण सांगतो नाही नाही तो जो पार 2 ऑगस्ट 1959 जो होता तोच आत्ता हा 6 ऑक्टोबर 2024 आहे. मग ज्याला सायन्सच पटेल तो म्हणेल गंडवता काय राव आम्हाला.
एव्हरी सिंगल सेल इन द बॉडी हॅज चेंज्ड वन्स एव्हरी 7 years. तरी आपण म्हणतो की मी जो, मग ती जी मीपणाची जाणीव आहे, अवेअरनेस ऑफ सेल्फ अवेअरनेस, ती राहिली की सेल बदलत गेले सगळे. आणि कंप्लीट सगळे 100%. आत्ता मी तुमच्याशी बोलताना मी माझं वय 58 होताना जे शरीर आहे ते आत्ता नाही आहे. एकही सेल त्यावेळेचा आत्ता नाही आहे. तरी आहे तो अविनाशच आहे. तर मग तो अविनाश कोण? असं प्रत्येकाला. म्हणून आहे तो स्वची ओळखचा प्रवास हा असा अन्नम ब्रह्म, प्राणम ब्रह्म, मनम ब्रह्म, विज्ञानम, अंतिमता आनंद स्वरूप. ते कळलेल्या आपल्या ऋषीमुनी तेवढाही माझा सुद्धा पण नम्र दावा की यस, बिलकुल मी नम्रतेने पण कॉन्फिडेंटली सांगतो की मला हे कळलेलं आहे की अंतिमतः हे सारं विश्व ज्या एका चैतन्यातूनच निर्माण झालं, ते एका चैतन्यातून झालंय, ते तूच आहेस. हे आरुणी अंतिमतः त्या श्वेतकेतूला सांगतात, तत्त्वमसी. हे जे प्रत्येकाला कळणे हा तो आपला स्वची ओळखचा प्रवास आहे. मग मी अधिष्ठान मालिकेत सुद्धा त्याला सोपं वाक्य, सोपं आहे, अर्थ प्रचंड आहे, पण तो गेल्या काही वेळात माझा थोडा पुन्हा बोलूनही झाला की मी ज्याला नाव दिलंय की हा आपल्या जीवनाचा कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास आहे. कोहम म्हणजे मनाला प्रश्न तरी पडणे, को अहम, मी कोण आहे, कळणे तरी. खरी मानवी जीवनातली एक वस्तुस्थिती आहे की अनेकांना तर ते कळतच नाही. पण म्हणजे हा प्रश्न पडतच नाहीत. ते वयाच्या त्या टप्प्याला ते जे करायचं, व्हायचं, घडायचं ते तसं करत ठीक आहे, जगतात एक दिवस. पण हा मनाला प्रश्न पडणे याचा अर्थ आहे की जागा व्हायला सुरुवात झाली, की तुला जाग यायला सुरुवात झाली. फार छान. याचा दुसरा अर्थ आहे की आतली गाठ खोलायला, उघडायला सुरुवात झाली, अंदर की गाठ. प्रश्न तरी पडणे की को हम, हे जे काही हे मी, माझं नाव, ते ज्याचं नाव आहे तो कोण? आपण म्हणतो हे माझं शरीर आहे. सहज बोलताना सुद्धा भाषेमध्ये, व्याकरणात हा मी आहे नाही म्हणत आपण सांगतो हे माझं शरीर आहे. मग ज्याचं शरीर आहे तो कोण? ओळख करून देताना आपण म्हणणार नमस्कार, मी अविनाश धर्माधिकारी. तो अविनाश धर्माधिकारी कोण? असा आपला हा स्वची ओळखचा प्रवास. आणि मलाही कळलेलं, मी तुम्हाला हे मला कळलंय हे म्हणणं, हा दावा एवढा मोठा आहे म्हणून तो नम्रतेने करायचा असतो, नाहीतर त्याच्यात मग गर्विष्ठपणा येतो. पण मी सांगतोय की मला कळलंय की सोहम, ते जे हे चैतन्य ते तूच आहेस, तत्त्वमसी, हे मला कळलंय. एवढं मी सांगतो, हे मी नम्रपणेच सांगतो. पण आणि हा तो प्रवास आहे. सो नॉलेज ऑफ द सेल्फ, जेव्हा हे कळेल आणि अधिकाधिक कळत राहील, कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या जास्ती, अधिकाधिक तो प्रवास. म्हणून डज इट मीन दॅट वी नेवर नो आवर सेल्फ फुल्ली? ओके, सो द सिंगल वर्ड आन्सर इज येस, अंटिल यू नो दॅट यू आर दॅट. तत्त्वमसी. मग म्हणता येईल की यस, आता तुझा स्वची ओळखचा प्रवास पूर्ण झाला. आणि आज मला तुमच्याशी बोलताना आनंद आहे की मला असे व्हाईब्सच, की मला दिसतंच आहे की हा मुद्दा कळतोय तुम्हाला. नुसतं कळतोय असं नाही दिसतंय, हे कळल्याचा एक आनंद, की जो सात्विक आनंद आहे, तो ज्ञानातला आनंद आहे, मला जाणवतोय तो. म्हणूनही एवढं सांगून मी हा भाग पूर्ण करतो की हे जे सगळं बोललो आपण गेली काही मिनटं, हे बुवा काहीतरी गूढ आहे, मिस्टिक, ओके, अवघड आहे, काहीतरी शब्द बंबाळ आहे, व्हर्बोज, असं समजू नका. हा स्वची ओळख, हा प्रवास, हा एरवी वर करणंही अत्यंत साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींतून सुद्धा तो स्वची ओळखचा प्रवास होत असतो. मला कोणते पदार्थ आवडतात आणि कोणते आवडत नाहीत, हा सुद्धा स्वची ओळखचाच घटक आहे. की मला साबुदाण्याची खिचडी, पावभाजी, स्ट्रॉबेरी मिल्कशेक,
हे मला अतिशय आवडतात, की मला हे नाव निघालं तरी तोंडाला पाणी सुटणं चालू होतं. ही पण स्वची ओळख आहे. माझं अक्षर चांगलं नाही, पण पूर्णाताईंचं मस्त आहे. ही पण स्वची ओळख आहे. किंवा मी गंमत करत, पण ते पण सत्य आहे, खरं आहे, की माझं संगीतावर प्रेम आहे. संगीता म्हणजे, आणि त्यातले विशेषतः भारतीय, आणि त्यातही प्युअर क्लासिकल. मी भक्त आहे. नुसतं प्रेम तुम्ही काय घेऊन बसलायत, की मी भारतीय शास्त्रीय संगीताचा मी भक्त आहे. पहिली तर गोष्ट हे कळणे, ही पण स्वची ओळख आहे. पण मी एकूण संगीत आणि त्यातही अधिक फोकस भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्त आहे, ठीक आहे. पण मला काय स्वतःला सारे गम पधनिसातलं ओ की ठो समजत नाही. आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये राग ही संकल्पना आहे, किंवा ही आत्ताची चालू वेळ, समजा श्री नावाचा राग आहे, हंसध्वनी नावाचा राग आहे, फार भन्नाट आहे. ही एक्झॅक्ट ही जी आहे, ही कदाचित हंसध्वनी किंवा श्री, ज्याचं पुरिया किंवा पुरिया धनश्रीची थोडी संपली आहे नुकतीच वेळ, आणि आता अंधार दाटू लागला, सायंकाळ होऊ लागली आणि अंधार घनदाट होत चालला आहे, तर बहुधा हंसध्वनी श्री नावाचा राग तुमच्याशी ॲक्च्युली आत्ता बोलताना त्याचे काही सूर असे माझ्या डोक्यामध्ये, काही सूर आहेत. आपल्या गाण्याचा एक प्रकार तराणा नावाचा आहे, असं की त्याला वेगळे शब्द नसतात, पण तो जे शब्दांचा उच्चार करतो त्यातून सुद्धा असा वेगवेगळा अर्थ समोर येत असो. धूम तन धीरतान तान धैर्य नादिन तन धीरताम, याच्यात शब्द कुठे आला, पण हे जे मी सांगितलं तुम्हाला, याला तराणा म्हणतात. तरी मी तो गायचं डेअरिंग केलेलं नाही आहे. पण हे एका सुप्रसिद्ध हिंदी गाण्यामधली ही मन्नाडेनी गायलेलं, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. बरी गाणी ऐकायची ॲलर्जी नसेल तर आजचा तास संपल्यावर एक गाणं ऐका तुम्ही. आणि अर्थात मन्नाडे एक ग्रेट शास्त्रीय संगीत गाणारा ग्रेट कलाकार. त्याचे गाण्याचा अर्थही प्रचंड आध्यात्मिकच आहे. वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. आपण ज्या जगात जगतो हे मूळचं आपलं नाही, आपलं मूळचं वो म्हणजे ईश्वराची आहे. मेरे बाबुल म्हणजे वडील, ईश्वरच माझे. बाप रखुमा देवी वरू, हे त्या गाण्यात सुद्धा हे सर्व हेच आहे. आणि असं संपून झाल्यावर तरी गाणं अजून संपत नाही, पण मन्नाडेचा तो तराणा चालू होतो, तो या शब्दांनी, धूम तान धीरतान तान धैर्य नादिन तान धीरताम. आणि पुढे ते मी डेअरिंग करत नाही आहे, असं शब्दाशिवाय सुद्धा, पण त्यातनं जो अर्थ समोर येतो फारच छान येतो. माझं असं एक दुसरं अत्यंत लाडकं गाणं, मोहम्मद रफीनी गायलेलं, SD बर्मनचं, आपलं नौशादचं संगीत आहे, मधुबन में राधिका नाचे रे. कोहिनूर नावाचा चित्रपट, जुन्या काळातला ब्लॅक अँड व्हाईटचा. आणि या गाण्यावर वैजयंतीमालाचं नृत्य पण आहे, अप्रतिम भरतनाट्यम. मधुबन में राधिका नाचे रे, त्यात सुद्धा गाणं पाठ संपल्यावरचाही पुढचा तराणा आहे, असं ओरे नाधीर धीता नीता धारे धीम धीम ता नाना नाधीर धीता नीता धारे धीम धीम ता नाना ओरे ता नाधीर धीरता नाधीर धीर तुम धीर धीर तुम धीर धीर, असं ते पुढे चालू राहतात. शब्द कुठे त्याच्यात, पण समोर जो येतो अर्थ. माझा चालू मुद्दा आहे की कळण्याच्या नावाने माझी बोंब आहे, ओ की ठो, डायरेक्ट अंतःकरणाला भिडतं ते, असं सांगतो मी. मुख्य म्हणजे ते सूर गळ्यातनं काढायचे झाले तर लोकांची 10 दिशांना पळापळत चालू होईल. ॲक्च्युली कोरोनाच्या नंतरच्या काळात तर मी चाणक्य मंडलमध्ये काही गीत, गाणं, पद्य एखादं, कोरोनानंतर मी सांगितलेलं नाही. त्यापूर्वी एक 3-4 तर खास माझी जीवनभराची लाडकी, त्यावर वेगळा कधीतरी बोलीन. आणि पोरं काय माझ्या तावडीत सापडलेली बकरे असल्यामुळे कधी कधी मी त्यातल्या काही ओळी किंवा हे पाठोपाठ सगळे म्हणा, त्यावेळेला हे जोक करून मी सांगतो की मी बेसूरच सांगणार आहे, तुमचं काम आहे सुरात गायचं आहे.
कोरोनानंतर हे नाही आहे, हे जरा झालेलं नाही आहे. पण मी कशात वेळ घालवतो हा सर्व? हे सर्व मला कळणे हीच स्वची ओळख आहे. आणि हे दरवेळी एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. हे जेवढं मला माझ्याविषयी अधिकाधिक कळत जाईल तेवढा तो प्रवास चालू आहे. एक जे मला सांगायला फार आवडतं, अनेक कारणांमुळे गेली अनेक वर्ष हे कदाचित सांगण्यात आलं नसेल म्हणून आपल्या तुमच्याशी बोलून ठेवतोय की माझा तुमच्या एवढा असतानाचा एक पक्का मनाशी निश्चय की आपल्याला काय सिगरेट, दारू, तंबाखूच्या वाट्याला जायचं नाही. कशामुळे? ची दोन कारणे, दोन्ही इक्वल आहेत, दोन्ही मुख्य कारणे आहेत. एक पहिलं दुसरं वालं नाही, दोन्ही इक्वल आहेत. कारण दोन्ही इक्वल आहेत. पहिलं कारण अर्थातच ही घाण आहे, डिस्ट्रक्टिव्ह आहे. आणि त्या नादाला लागलं तर क्रमाक्रमाने आरोग्य, पुढे व्यक्तिमत्व, पुढे वाटोळच. ती दिशा जी चालू आहे ती त्याची आहे, तर नाही, आपल्याला त्या दिशेला जायचंच नाही आहे. ओके. पण दुसरं किमान तितकंच महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मला एकही गोष्ट थोडकी करता येत नाही. करायची तर खचून सर्वस्व समर्पण करून तरी ती, नाही तर मन मी करणार नाही. मी जर सिगरेट प्यायला सुरुवात झाली तर सकाळच्या एकदाच काय ते एक काडी वाया घालवीन, उरलेला दिवसभर काटकसर त्या सिगरेटवर पुढची सिगरेट, त्यावर पुढची. याला चेन स्मोकिंग म्हणतात. पण भाऊ, तुला एकदा कळलेलं आहे ना की तुला काय एकही गोष्ट थोडकी करता येत नाही. नाही, मी आपलं एक रोज जेवण्याच्या आधी एक ड्रिंक घेतो नावाची बुलशिट काही जण करतात किंवा काही जणांना जमल्याचा दावा पण आहे. पण मला कळलाय माझा स्व मलाच, तोही स्वची ओळख आहे की अविनाश, तू जो कोणी आहेस, तुला काय एकही गोष्ट थोडकी करता येत नाही. तू जर दारू प्यायला लागलास तर सकाळी उठल्यावर चूळ भरायच्या आधी पहिला पेगच. म्हणून आहे की नको जाऊ त्या वाटेला. तुझा जे काही स्वभाव की करायचं ते सर्वस्व ओतून करायचं, तर चांगलं कर मग. असं नाही तर तुझ्या जीवनाची वाटचाल मग निगेटिव्ह आणि वाटोळ्याच्या रस्त्याला होणार आहे. असे म्हणून मग व्यायामाचं व्यसन आहे, खेळाचं व्यसन आहे, ट्रेकिंगचं. हे मी कचकावून केलं आहे बरं का, ॲब्सोल्युटली सांगतो की हे मी कचकावून केलेलं आहे. किंवा कामाच्या भाषेत सुद्धा मी दिवसाचे 20 तास काम करू शकतो किंवा मी 20 तास लोफर पण होऊ शकतो. काही जणांना असं जमतं की जेवढ्याच तेवढ्याला असं थोडकं त्यांना खायला त्यांच्या आवडते जर काहीतरी 2 स्ट्रॉबेरी केक दिले तर ते असं वेचून अर्धा आत्ता खाल्ला, आणखी 1.5-2 तासाने आणखी अर्धा खाल्ला, रॅपमध्ये करून ठेवला. असे सगळे हे पूर्णतः आहेत बरं का. माझी नाही, मला 2 दिले तर मी ते संपवून पूर्ण त्यांना म्हणणार एक तुझा दे मला जरा. पण जर तुला हे कळलंय ना एकदा, तर मग तू तुझा स्व चांगल्या कामांकडे लाव, नाही तर तुझ्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे. हे अविनाश धर्माधिकारीला कळणे ही सुद्धा स्वची ओळख आहे. असा आपला सर्वांचा स्वची ओळखचा प्रवास चालू राहतो. प्रश्न आहे, मुख्य मुद्दा आहे की तो क्रिएटिव्ह प्रवास आहे. आणि जे मी अधिष्ठान मालिकेतही पुन्हा म्हणालो ते सांगून प्रश्नाच्या ह्या भागाचा जरा शेवट करतोय, ते म्हणजे कॉन्शियसनेसला महत्त्व आहे त्यामागच्या. बीइंग कॉन्शियस, बीइंग अवेअर, जाणीव. आपण कॉन्शियस नसलो तरी जो आपला प्रवास चालू आहे तो मुळामध्ये तो शेवटी त्या अंतिम सत्याच्या दिशेने चालूच आहे. हे सत्य सर्व ऋषीमुनींसकट त्यांचा विद्यार्थी म्हणून अविनाश धर्माधिकारीलाही कळलेलं आहे. पण तो नेणीव म्हणजे अनकॉन्शियस किंवा सबकॉन्शियस. एरवी तो बहुसंख्य जणांचा धडपडत, अडखळत, ठेचकाळत नेणिवेच्या पातळीवर तो चालू असतो. ते जीवन निदान जाणीवेच्या पातळीला येणे की हे मी माझं जे जीवन जगते आहे यामागे स्वची ओळखची जाणीव आहे. ती जाणीव तुम्हाला घेऊन जाईल स्वची ओळखकडे आणि मग तो चालू राहणारा प्रवास आयुष्यभर राहील. आणि भाग्यवान असलात, तपश्चर्या केली तर मग जसे ज्ञानेश्वर
माझा अत्यंत आवडता अभंग ज्ञानेश्वराचा अभंग, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. हा भीमसेनजींनी गायला आणि मिळेल तुम्हाला यूट्यूबवर. हा अभंगामध्ये ज्ञानेश्वराला अद्वैत समजतंय, त्याचं वर्णन आहे तो अभंग. म्हणजे माझा अत्यंत लाडका आहे आणि तो भीमसेनजींनी ज्या तऱ्हेने गायला आहे ते आपल्यालाच तो अनुभव पोचता करतातच आपल्यापर्यंत. 100% तोच अनुभव तुकोबारायांचा अभंग, अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. साध्या शब्दामध्ये सुद्धा विलक्षण सौंदर्य आहे की हा जो तुका जो कोणी आहे तो एकाच वेळी अणु रेणिया थोकडा त्यापेक्षा लहान, तरी तुका आकाशा एवढा. हा तुकाच आहे सगळा. तो अभंग तुकोबारायांचा अद्वैताचा साक्षात्कार आहे. एवढं मला कळलेलं तुम्हाला सांगतोय की आपला सगळ्यांचा सुद्धा प्रवास त्याच दिशेने असतो. कळलं नाही तरी असतो, पण त्यामागचं कळणं जर आलं तर त्याचा अर्थ आतला दिवा पेटू लागला. असं आपण मी या प्रश्नाच्या निमित्ताने की खरंच तो दिवा पेटला तरी किंवा मग आपण जाणीवपूर्वक पेटवला ते मी सांगून हे उत्तर पूर्ण करतोय की त्यामागच्या कॉन्शियसनेसला महत्त्व आहे की मी हे जाणीवपूर्वक, मला या गोष्टीची जाणीव आहे काय, हे मी हा जो मी स्वतःला त्या प्रवासात ठेवते आहे ते जाणीवपूर्वक आहे काय. मग तो आपला प्रवास स्वची ओळखकडे चालू राहील.